नमस्कार मित्रांनो, हा आपला जरा उशिरा लावलेला ऊस आहे. आपण याचे पण व्हिडिओ टाकलेत. आता बघा, जरा पाऊस पडायला तर एकदम मस्त जमला आहे. आज आपण जरा बाजारात युरिया भेटत नाही सध्या, म्हणून जरा दुसरं औषध सोडलं आहे. हो का, हे 28-28-0 आहे NPKचं. जसं 19-19-19 असते ना, तसं 28-28 ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त प्रमाणामध्ये N आणि P आहे. पोटॅश वगैरे नाही, पण प्रमाण जास्त आहे. आणि याच्यासोबतच आपण हो का, हे ह्याला 6BA म्हणायचं. ही छोटीशी बॉटल आहे ना, ही ह्याच्यामध्ये घालून हलवून हे मिक्स करून सोडलं, म्हणजे चालू आहे आपलं. हो का, ह्याच्यामध्ये आपण पूर्ण हे केलं तर नळीनं पाणी डायरेक्ट टाकायलो. हे असं भरायचं ह्याच्यामध्ये, म्हणजे 1-2-3 हे टाकायचे. ह्याच्यात आपण बनवलेलं आहे पूर्ण हे पाणी. आणि परत त्या नळीनं फवारा भरून घ्यायचा. बरोबर हे का, हे ड्रिपनं जातं आहे आपलं. बरोबर आहे. हे आपलं घरचं जुगाड आपल्या चार्जिंगच्या फवाऱ्यावर चालू आहे. तर काय टेन्शन वगैरे घ्यायची गरज नाही. हे अशा पद्धतीनं तुम्ही बरोबर देऊ शकता. आता बघा, एवढा ऊस महागून लावून याला तेवढं सांभाळलं होतं बरं का पाण्याला. यावर्षी लई जरा ऊस पावसानं पण उशीर केला. आणि पाण्याचं तर माहिती आहे तुम्हाला, यावर्षी एवढं पाऊस पडूनसुद्धा लोकांना पाणी म्हणजे पुरंच नाही गेले. तर असं जुगाडानं आपण औषध सोडणं चालू आहे ऊसाला. आता ऊस पण दाखवतो तुम्हाला. हे अगोदर ह्याच्यात आपली केळी होती, त्याच्यामुळे केळीचे पण मध्ये मध्ये गड्डाड आहेत. आणि थोडं केळी ज्यावेळेस सांभाळत होतो तेव्हा वापत नव्हती. आणि आता फवारूनसुद्धा केळीच्या काही कुठं पण पिल्ली वापस लागलीत. आणि ह्या पिल्ल्याच्या नादाने यायले डुकरं, त्याच्यामुळे थोडं ऊसाचं नुकसान करायलेत. पण ऊस बघा मित्रांनो तुम्ही कसा आला आहे. हे बघा गड्डे, एका ठिकाणी 10-12 आहेत. मग ह्यातले ठीक आहे, 100% काय ऊस टिकत नाही. त्यातलं लहान जे आहेत ते मरून जातात. पण एका गड्ड्याला आपल्याला 7-8 ऊस जरी राहिले तरी 1 नंबर उत्पन्न निघते. बघा, हे असं फवाऱ्यातून डायरेक्ट अगं ती ड्रिपची आपण एक तुट्टी काढलेली आहे, ती 16 mmचे. हे डायरेक्ट हो का फवाऱ्याच्यामध्ये येते. हे थोडंसं थेंब गळाले म्हणून लावलं इथं. आता ही जी छोटी बॉटल आहे ना, तिचं काम काय माहिती आहे का, पानाची वृद्धी चांगली होते. नवीन पानं म्हणजे ग्रोथ संतुलित ठेवते त्यानं. आणि आपलं तुम्हाला 28-28 तर माहिती आहे, NPK आहे. त्यानं वाढीला आणि फुटव्याला पण मदत करते चांगली. पोटॅश वगैरे म्हणजे खताचा डोस आपण सुरुवातीला दिलता. आता सरी आपल्याला बांधून घ्यायचे, त्याच्या अगोदर एक चांगला डोस द्यायचा खताचा. म्हणजे हा ऊस पुन्हा पळतेच. मग टेन्शनच घ्यायचं नाही, फक्त पाऊस पडावं बस. पावसाचा तर विषय असा झाला आहे की शेतकऱ्याला आता किती बी पाऊस कमीच पडायला आहे. कारण तसं आपल्या इकडं काही नियोजनच नसते. पाणी कितीही वापर. आमच्या इथं का साईडला तळ आहे मोठं लट, दरवर्षी भरते आणि पाडव्यालाच रिकाम होते. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.